ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वक्फ सुधारणा विधेयकावरनं आज केंद्र सरकारची सत्व परीक्षा आहे। लोकसभेमध्ये आज हे विधेयक मांडलं जाणार आहे। दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडलं जाईल आणि त्यानंतर 8 तास त्यावर चर्चा होईल। या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केलाय। 8 तासांच्या चर्चेमध्ये काँग्रेसला 100 मिनिटं दिली आहेत आणि त्यांचे 3 सदस्य भाषण करणार आहेत। तसंच विरोधक चर्चेच्या शेवटी व्होट काउंट मागणार आहेत। लोकसभेमध्ये 272 तर राज्यसभेमध्ये 119 संख्याबळाची विधेयक मंजुरीसाठी आवश्यकता आहे। लोकसभेमध्ये एनडीएचे 293 तर राज्यसभेमध्ये एनडीएचे 121 खासदार आहेत। लोकसभेत तेलुगू देसम आणि जनता दल संयुक्त हे सरकारला पाठिंबा देणारे मित्रपक्ष ऐनवेळी कोणती भूमिका घेतात यावर भवितव्य अवलंबून आहे। तर राज्यसभेमध्ये 6 नामनिर्देशित खासदारांच्या पाठिंब्यावरती सुद्धा भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आणि महत्त्वाकांक्षी असलेलं हे विधेयक आज मांडलं जाणार आहे। अधिक चर्चा करूया, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, वक्फ सुधारणा विधेयकाच्या दृष्टीने अर्थातच सरकारने आपली भूमिका वारंवार जाहीर केलेली आहे, ठाम केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मित्रपक्षांची भूमिका आज कशी असू शकते, विरोधकांची भूमिका कशी असू शकते आणि त्याचबरोबर कुठेतरी ठाकरेंच्या भूमिकेबाबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केलाय, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच पूर्वी आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हीप जारी केलेले आहेत आणि यामध्ये जर प्रामुख्याने पाहायचं तर एनडीएच्या सर्व पक्षाच्या खासदारांनी व्हीप जारी केलेला आहे की सगळ्यांनी उपस्थित राहायचे आणि विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करायचे। तर विरोधी पक्षांच्या खासदारांनी मात्र व्हीप जारी केलेले असले तरी सुद्धा शिवसेना ठाकरेंच्या खासदारांना व्हीप आहे की सगळ्यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहायचे, परंतु प्रत्यक्ष मतदान कशा पद्धतीने करायचं याबद्दलची स्पष्टता ही शिवसेनेच्या व्हीपमध्ये दिसत नाहीये। त्यामुळे आता या सगळ्या बाबतीत नेमकं सभागृहात स्पष्ट होईल की ठाकरेंची भूमिका काय असेल ते। नक्कीच या सगळ्या बाबतीमध्ये ठाकरेंची भूमिका काय असेल हे महत्त्वाचं आहे, पण एकंदरीत ज्या पद्धतीने कुठेतरी एक महत्त्वाकांक्षा आहे सरकारला की हे विधेयक पारित व्हावं, या पातळीवरती काय सांगता येईल, त्याची शक्यता आणि त्या बाजूने मतदान होण्याची शक्यता याबद्दल काय बोलता येईल? सोमेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी याबद्दल चर्चा करू आणि वेळोवेळी अपडेट घेत राहू। दरम्यान वळूयात पुढच्या बातमीकडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।